त्यांच्या नावाला पण कुठे ना कुठे साईड केलंय. कळलं नाही. अजितदादा यांचं नावच पुरेसं आहे. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांचं नाव. घातकी लोकांची गरज नाही असं म्हणताय. पक्षाची स्थिती असते. त्याचा अर्थ असा होता की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे अशा घातकी लोकांची गरज नाही, फक्त अजित पवार हे नावच पुरेसं आहे असं त्याचा अर्थ होता असं सांगितलं जातं. त्याचा अर्थ त्याचा निष्कर्ष हा त्यांनी काढले आणि कोणी काढले आणि त्यामुळे त्याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यायला हवं. सर, राहुरीमध्ये एकीकडे तुम्हीच तुमच्याकडे जागा होती राहुरीची, प्राजक्त तनपुरे लढणार होते, पण त्यांनी देखील माघार घेतल्याचं कळतंय. माहिती नाही कारण फॉर्म भरलाय का त्यांनी? नाही, त्यांनी नाही अर्ज भरला. नाही, तनपुरेंनी नाही अर्ज भरला. तनपुरेंसोबत प्राजक्त तनपुरेंसोबत भाजपच्या नेत्यांनी चर्चा केली, म्हणजे रवींद्र चव्हाण आणि महाजनांनी, आणि मग तुमच्या विकासाचे मुद्दे आम्ही मार्गी लावू असं म्हटले, त्यामुळे ते थांबले. माहिती नाही कारण मला माझ्या पक्षाने सांगितलं की एक तनपुरेचे जे असतील ते कोणी मोकाचे म्हणून कार्यकर्ता ते योजना असतील आणि त्यांना असं वेळेस केलं तुम्ही निर्णय स्थानिक पातळीवर घ्या तेव्हा घेतला असेल. एक प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला पाहिजे विधान परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने असं तुम्ही म्हणाला होतात, मात्र दरवेळी आम्हीच का पाठिंबा द्यायचा असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी म्हटलंय. सपकाळ म्हणताय त्यांचा अधिकार आहे पक्षाच्या वतीने. उद्धव ठाकरेंनी मी राज्यसभेला उभं राहायचं म्हणल्यावर मला फोन करून सांगितलं की आमचा पाठिंबा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी आपण होऊन मला पाठिंबा दिला आणि सरकारने दिली, त्यामुळे आपण इथे दाखवा. दरवेळी काँग्रेसकडून असं होतं, म्हणजे महाविकास आघाडी म्हणून तुम्ही आता पण भूमिका घेतली बारामतीच्या निवडणुकीत की आम्ही उमेदवार देणार नाही, बिनविरोध व्हावा असं सुप्रियाताई अनेकदा म्हणाल्या, पण काँग्रेस उमेदवार देते. आता उद्धव ठाकरेंच्या वेळी सुद्धा बिनविरोधाची अपेक्षा म्हणजे विधान परिषद त्यांना पाठिंबा द्यावा, पण काँग्रेस म्हणते आम्ही दरवेळी पाठिंबा का देऊ. तर काँग्रेस कायम महाविकास आघाडीच्या विपरीत भूमिका का घेते? एखाद्या मतदारसंघात एखाद्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाने भूमिका घेतली तेव्हा काही राष्ट्रीय इथं नाही, राज्याच्या इथं नाही. ठीक आहे, त्यांना असं वाटतं त्यांची परिस्थिती बघून त्यांनी निर्णय घेतला. साहेब, विलीनीकरणाच्या संदर्भामध्ये वारंवार चर्चा होते, काय पक्षांतर्गत यापूर्वी काय चर्चा झाली होती का आणि आता स्टेटस काय आहे? असे आमच्या वतीने विलीनीकरणाची चर्चा जयंत पाटील आणि अजित पवार हे करत होते. अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या नंतर ही चर्चा थांबली आणि ही प्रक्रिया थांबली. असा तो विषय आमच्या पक्षात त्याची चर्चा आता झालेली नाही. भविष्यात आपल्याला कळवण्यात आलं होतं का चर्चेच्या अपडेट किंवा काय? त्यांची बैठक्या 5-6 झाल्या. बैठक झाल्यानंतर दोघांच्या पैकी एक मला येऊन ब्रीफिंग करायचं. भविष्यात या संदर्भात ही प्रक्रिया पुढे होऊ शकते मर्जरच्या संदर्भामध्ये? आज तर नाही सांगतो. त्याच्यामध्ये अजित पवारांचा जो दृष्टिकोन आणि आग्रह हा आमच्या लोकांना समाधान देणारा तेच कंटिन्यू ते गेल्यामुळे राहिलेलं नाही. आणि त्यामुळे आत्ता निदान मला असं वाटतं की आपण पक्षाचं काम सुरू करावं. माझ्या आजारपणावर खंड पडला, पण आणखीन काही दिवसांनी मला लोकांच्या जायला काही अडचण येणार नाही. साहेब